असतो, छत्री, रेनकोट, चपला, बॅग याची शोधाशोध करायला घेतो. मात्र यंदा मे महिन्यातच पावसाची एंट्री झालेली आहे आणि त्याचमुळे अनेकांची तयारी कमी पडलेली आहे आणि अनेकांची तारांबळ सुद्धा उडाली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर शॉपिंग केली पाहिजे आणि त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणी घेऊन जाणार आहोत जिथे तुम्हाला अगदी ट्रेंडिंग गोष्टी स्वस्तात आणि मस्त मिळतील. नमस्कार, मी ऋतुजा कदम. नमस्कार, मी राजश्री वाघमारे आणि ट्रेंडिंग पेंडिंगच्या या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सुरुवातीला आपण जाणार आहोत ठाण्यामध्ये, कारण ठाण्यामध्ये एक असं दुकान आहे जिथे तुम्हाला हव्या तशा छत्र्या आणि रेनकोट्स मिळतील. त्यामुळे पटकन जाऊयात आणि या वेगळ्या छत्र्या कशा आहेत, हे रेनकोट कसं आहे, ट्रेंडिंग काय चाललंय, सगळं पाहूयात. चला. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं ठिकाण ते म्हणजे आपण आलो आहोत ठाण्यामध्ये आणि ठाण्यामधल्या जेन्सन्स अम्ब्रेला फॅक्टरीमध्ये आपण आहोत. ही पूर्णपणे एक फॅक्टरी आहे, ज्याचं एक आउटलेट आपण इथे म्हणू शकतो. म्हणजे इथे तुम्हाला अगदी छत्र्या रिटेलरपासून होलसेलरपासून सगळ्या मिळतील आणि त्याचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते अगदी खाली ग्राउंड बेसला इथे सुरू असतं. त्यामुळे आपण आता इथे आलो आहोत या जेन्सन्स फॅक्टरी आउटलेटमध्ये. आतमध्ये जाऊयात आणि कुठल्या वेगवेगळ्या छत्र्या, वेगवेगळ्या डिझाईन्स, वेगवेगळ्या स्टाईल आल्यात सगळ्या पाहूयात. चला. आउटलेट जवळपास 45 वर्ष जुनं आहे आणि इथे तुम्हाला अगदी मॅन्युफॅक्चरिंगपासून ते तुम्हाला हवी तशी अम्ब्रेला हवी त्या पद्धतीमध्ये सुद्धा मिळू शकते. म्हणजे अगदी लहान मुलांच्या कलर चेंजिंग अम्ब्रेला असतील किंवा मग वेगवेगळ्या डिझाईन्सच्या अम्ब्रेला असतील, त्या अगदी मोठ्यांपर्यंत, ज्या आपण म्हणू शकतो की आपल्याला 4-5 माणसं एका अम्ब्रेलामध्ये मावतील एवढ्या मोठ्या छत्र्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. 250 ते पुढची रेंज अशी इथे आपल्याला पाहायला मिळते. आपण जर इथे बघितलं तर ह्या सगळ्या आहेत ज्या 200पासून चालू होत्या, 250पासून तिथून ते 600-800 अशी रेंज आहे, ती वाढतच जाते. इथे रेनकोट्स आहेत, अम्ब्रेलाज आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच जर इथे बघितलं तर एक वेगळा सेटअप आहे जिथे ज्या ट्रेंडिंग असतील किंवा ज्या लोकांना आवडणाऱ्या छत्र्या आहेत त्या इथे पाहायला मिळतात. लहान मुलांच्या छत्र्या असतील अगदी, किंवा ज्या आपण म्हणतो की आपण हिरोईन्सकडे बघतो अशा मोठ्या छत्र्यासुद्धा इथे पाहायला आहेत. कलर चेंजिंग छत्र्या आहेत. आपल्यासोबत या पूर्ण आउटलेटचे मालक आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूयात. कधीपासून हे आउटलेट इथे आहे? आपलं हे अम्ब्रेलाज मॅन्युफॅक्चरिंगचं जे आहे ठाणे वेस्टला उतरसर नाकाला जेन्सन्स अम्ब्रेला मॅन्युफॅक्चर्स हे आपल्या शॉपचं नाव आहे. आणि असं आम्ही ऐकलं की इथे मॅन्युफॅक्चरिंग पण होतं आणि वरती तुम्ही इथे सेल पण करता. त्याच्या मागची स्टोरी काय आहे? ॲक्च्युली आम्ही हे 3rd जनरेशन आहे जे या बिझनेसमध्ये आलो आहे. तर हे आमच्या आजोबापासून स्टार्ट केलेला बिझनेस आहे. तर आपलं मॅन्युफॅक्चरिंग पण आहे, अम्ब्रेलाज, रेनकोट्स, ट्रेकिंग केअर्स हे सगळं आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आपल्या इकडे फॅक्टरी आउटलेट पण आहे. मला सांगाल तुमच्याकडे कुठल्या वेगवेगळ्या डिझाईनच्या सध्या अम्ब्रेला झालेल्या आहेत? अम्ब्रेलाजमध्ये आपल्याकडे खूप मोठी रेंज आहे. म्हणजे तुम्ही बघणार तर अशी हे गोल्फ अम्ब्रेलाज आहे, आपल्याकडे फोल्डिंग अम्ब्रेलाज, ऑटोमॅटिक अम्ब्रेलाज, आपल्याकडे पेगोडा अम्ब्रेला आहे, कलर चेंजिंग मॅजिक अम्ब्रेला जी आपली एकदम व्हायरल झाली आहे. असे खूप सारी व्हरायटीज अम्ब्रेलामध्ये. नावं सांगितली आहेत खूप सारी, पण आता आम्हाला जर तुम्ही दाखवाल ना की त्या अम्ब्रेलाज कशा आहेत तर आम्ही आमच्या ऑडियन्सला सुद्धा दाखवू शकू. करेक्ट. एक तर हे बघूया, हे आपले पूर्ण फायबर फ्रेममध्ये अम्ब्रेला आहे. गोल्फ अम्ब्रेला एकदम जम्बो साईज तुम्ही बघू शकतात आणि ही पूर्ण फायबर फ्रेम आहे. यामध्ये आपल्याकडे एक डबल डेकर अम्ब्रेला आहे. हे बघा, हे काय असतं की वारा वगैरे खूप जास्त असतो आणि लोकांना साईज पण मोठी पाहिजे, तर त्या हिशोबाने आम्ही ही डिझाईन केली आहे. हे तुम्ही बघू शकतात की एकदम जम्बो अम्ब्रेला आणि हे विंड प्रूफ आहे. याची मेन स्पेशालिटी की इथे तुम्ही बघणार तर आउटरला अजून एक हे डेक दिला आहे, तर वारा आला ना तर हे वारा इथून निघून जाईल. ची रेंज काय, प्राइस रेंज? हे स्टार्टिंग आपल्याकडे 500 पासून आहे आणि अशी अम्ब्रेलाज 1100 पर्यंत आहे. येस. यामध्ये आपल्याकडे ट्रान्सपरंट अम्ब्रेला आहे. ट्रान्सपरंटमध्ये पण आपल्याकडे एकदम युनिक व्हरायटीज आहे. हे बघा, हे ट्रान्सपरंटमध्ये आपल्याकडे ब्लॅक कलर आहे, यामध्ये व्हाईट आहे. हे बघा, हे पण एकदम युनिक आणि एकदम ब्युटिफुल अम्ब्रेला आहे. खूपच छान आहे. याची रेंज किती आहे? ही 600ला आहे, 600. यामध्ये हे बघा, हे व्हाईट कलर आहे सेम. खूप लोकांना असं असतं की खूप शौक असतो अम्ब्रेलाचे की नवीन त्यांना काय डिझाईन. एस्थेटिक आहे, म्हणजे तुम्हाला रील्स बनवायचे आहेत किंवा शूट्स करायचे आहेत ना, हे मस्त आहे. ही पण छान आहे. आणि याची रेंज किती असेल? ही 600 सेम प्राइस. ही छोटी आहे का थोडीशी? हां, थोडी छोटी आहे. हे सगळं फक्त फोटोशूटसाठी वगैरे यूज करतात अशी अम्ब्रेलाज. हां. ॲक्च्युली तुम्ही पावसात घेऊन चालला तर लोक पावसाला कमी तुम्हाला जास्त बघतील. बघा, हे मॅजिक अम्ब्रेला आहे.
तुम्ही बघू शकतात की याच्यावरती जे हे प्रिंट्स आहे ना हे व्हाईट आहे आणि याच्यावरती जर पाणी पडेल तर दाखवतो स्प्रे दो. पण या अम्ब्रेला बघून असं वाटणार नाही की ही मॅजिक अम्ब्रेला आहे, कारण पूर्ण व्हाईट आहे, म्हणजे ब्राऊन असेल ही तर त्याच्यावरती पूर्ण व्हाईट अशी डिझाईन आहे. आता पण यावर जेव्हा पाणी पडेल तेव्हा याचा रंग बदलेल. आता आपण स्प्रे आलेला आहे, स्प्रे आपण ट्राय करूयात. हे आता व्हाईट दिसतंय तुम्हाला. आता हे बघा याच्यावरती पाणी पडलं तसेच ते जे फ्लावर्स आहे ते सगळं ॲक्च्युअल कलर्स दाखवणार. म्हणजे हां हे बटरफ्लाईज फ्लावर्स वगैरे सगळं डिफरंट शेड्स डिफरंट कलर्स प्रिंट्स होणार. आणि एकदा हे सुकलं ना तर हे परत व्हाईट होऊन जाईल. बघू शकता. सो मला जर एक अम्ब्रेला घ्यायची असेल तरी मी इथे येऊ शकते, आणि मला जर थाउजंड्स ऑफ अम्ब्रेला घ्यायचे असतील तर तरीही पॉसिबल आहे. तुम्ही हां आणि जर तुम्हाला अम्ब्रेलाज कस्टमाइज करायचं आहे म्हणजे तुमचं नाव कंपनीचं लोगो किंवा काय प्रिंट करायचं असेल तर ते पण आपण करू शकतो इकडे. हो, म्हणजे अगदी ठाण्यात तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळत आहेत, कुठे लांब जायची गरज नाही आहे. आता हे आपल्यासाठी झालंच म्हणा, पण लहान मुलांसाठीच्या थोड्याशा अम्ब्रेला पण पाहूयात. आता लहान मुलांसाठी पण हे बघा असे डिफरंट हे कवरवाली अम्ब्रेला आहे. हे याला कवर असं जॉईंट असतं आणि हे बघा हां असे कलरफुल वेगवेगळे प्रिंट्स वगैरे आहे. लहान मुलांसाठी पण आपल्याकडे मॅजिक आहे. ही बघा हे लहान मुलांची मॅजिक. हे तुम्हाला इकडे असं व्हाईट दिसत आहे आणि याच्यावर पण पाणी पडेल तर शार्क्स वगैरे सगळं जे प्रिंट्स आहे ते हां ॲक्च्युअल प्रिंट्स बाहेर येणार. अजून एक आम्ही एक डिफरंट सिरीज यावर्षी बनवली आहे. ही वाईल्ड लाईफ सिरीज अम्ब्रेला आहे. तुम्ही याची प्रिंट बघू शकता की एकदम डिफरंट एकदम युनिक. म्हणजे अशी अम्ब्रेला तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण इंडियामध्ये अशी भेटणार नाही, कारण हे आमचे स्वतःचे प्रिंट्स आहे. खूपच सुंदर आहे ही वाईल्ड लाईफ सिरीज आहे. तुम्ही जर ट्रेकिंगला जात असाल किंवा जर तुम्ही नेचरमध्ये कुठे गेलात ना, कमाल आहे. तुमचे फोटोज असतील व्हिडिओज असतील कमाल येतील यामध्ये. आणि याची किंमत काय? ही वाली 1100 1100. म्हणजे सगळ्या अम्ब्रेलाच्या नॉर्मली 300 पासून तुमच्याकडे सुरू होतात. या सगळ्या आपण जर पाहिलं तर लॉंगवाले 500 पासून सुरू होतात. फोल्डिंगवाले जे आहे ते 250 पासून सुरू होतात. वर्थ आहे. जर तुम्ही 500 रुपयामध्ये एखादी अम्ब्रेला घेताय तर ती तुम्ही अगदी 5 वर्ष वापरू शकता. ऑब्व्हियसली तुम्ही कसं वापरता त्यावरती डिपेंड आहे, पण तुम्हाला वेगवेगळे कलर्स असतील पॅटर्न असेल तुम्हाला इथे सगळं मिळतं. तर ह्या आपण रेडी असलेल्या अम्ब्रेलाच पाहिल्या. मात्र इथेच यांचं खाली ग्राउंड फ्लोअरला हे बेसमेंटला आय थिंक बेसमेंटला सगळं त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग चालतं. म्हणजे ती अम्ब्रेला कशी बनते हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आपण जाऊयात खाली. येस आपण जाऊ. अम्ब्रेलाच पाहिल्यानंतर आपण आलो मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये. आपल्यासोबत पुन्हा याच आउटलेटचे मालक आहेत. आम्हाला सांगाल प्रोसेस काय असते एकंदरीत पूर्ण? सगळ्यात पहिले प्रोसेस स्टार्ट होतं आपलं फॅब्रिकपासून. हे सगळे फॅब्रिक्स आहे. यामध्ये आम्हाला ज्या फॅब्रिकमध्ये अम्ब्रेला बनवायची असेल ते फॅब्रिक आम्ही सिलेक्ट करतो. आता यामध्ये पॉलिस्टर पॉन्जी नायलॉन असे वेगवेगळे खूप प्रकारचे फॅब्रिक्स आहेत. तर ज्यामध्ये फॅब्रिक्स आम्ही सिलेक्ट करतो ते फॅब्रिक जाणार या प्रोसेसवर. हा काटा असतो याच्यावरती कटिंग होणार सगळं. हे त्याचे फर्मेज आहे. आता तुम्ही बघणार हे ट्रँग्युलर जे आहे हे अम्ब्रेलाचं पॅनल आहे. असे 8 पॅनल्स आम्ही जॉईन करून एक अम्ब्रेलाचा राऊंड बनवतो. हां तर हे पॅनल्स आहे हे कटिंग होणार. फॅब्रिक पॅनल्स कटिंग झाली ना त्यानंतर पॅनल्स मी बघणार की अशी दिसणार. हे बघा हे बघा हे ट्रँग्युलर पॅनल्स आहे. हे ट्रँग्युलर पॅनल्स त्यानंतर जाणार स्टिचिंग मशीनवर. आता तुम्ही बघू शकता की स्टिचिंग मशीनवर जे 8चे 8 पॅनल्स आहेत ते सगळं जॉईंट होत आहे. हे बघा आता हे 4 जॉईंट झाले आहे. हे सेमी सर्कल फॉर्म झाला आहे. हां ते आता याला अजून 4 जॉईन होणार आणि ते पूर्ण राऊंड तयार होणार. एकदा हे राऊंड तयार झालं त्यानंतर हे जाणार इकडे. हे फ्रेम्स आहे. फ्रेम्स आणि फॅब्रिकला आपण जॉईन करतो. त्यानंतर हे तुम्ही बघू शकता की इथे जे आहे हे नायलॉनचे थ्रेड्स म्हणून थ्रेड्स यूज करून आपण फ्रेम आणि फॅब्रिकला जॉईन करत आहात. भन्नाट आहे. म्हणजे आपण एखादी छत्री वापरतो पण त्यामागची प्रोसेस ही फार मोठी आहे. म्हणजे अगदी कपड्यापासून ते त्याचे साचे असतील किंवा त्याचं जे शेवटचं पायपिंग असेल म्हणा ते सगळं इकडे होतं आहे. त्यामुळे तुम्हाला जर अम्ब्रेला घ्यायचे असतील ना तर मी डेफिनेटली तुम्हाला सांगेल की इथे या, कारण आपल्याला सवय असते की आपल्या समोर एखादी जी वस्तू बनवली आहे ती चांगलीच आहे, आपल्याला विश्वास आहे. त्यामुळे इथे तुम्हाला बनवूनही मिळतील, हव्यात अशा अम्ब्रेलाज मिळतील. तुम्हाला जर कस्टमाइज करायची असेल तर कस्टमाइजही मिळेल. त्यामुळे पाऊस आत्ता सुरू झाला आहे, वेळ घालवू नका, पटकन या आणि या अम्ब्रेलाज विकत घ्या. छत्र्या
सगळ्यांसोबत सर्वाधिक डिमांड जर कशाला असेल तर ती असते रेनकोटला. म्हणजे सगळ्यात जास्त कन्व्हिनियंट पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय असेल तर ते रेनकोट असतं. कारण लहान मुलं असतात, ती शाळेमध्ये जाणार असतात, कॉलेजची सर्वाधिक लोकं असतात किंवा जे लोक बाईकचा वापर करतात त्यांच्यासाठी रेनकोट हे खूप सुटेबल असतं. आणि सध्या यावर्षी नेमकी रेनकोटमध्ये काय काय डिमांड आहे, काय काय व्हरायटी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. भरपूर साऱ्या गोष्टी इथे रेनकोटमध्ये आहेत, कलर्स आहेत. जय आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती देतील. जय, यावेळेला काय व्हरायटी आहे? कारण दरवर्षी काय ना काहीतरी वेगळं असतं रेनकोटमध्ये. येस, म्हणजे काही ना काही आम्ही प्रयत्न करतो की काही ना काही नवीन बनवू, काही ना काही डिफरंट करू. तर आपल्याकडे यावर्षी लेडीजसाठी आहे, किड्ससाठी आहे, मेन्ससाठी आहे, लॉंग कोट, आपल्याकडे स्कर्ट टॉप आहे. म्हणजे जे वुमेन्स जे ॲक्टिवा चालवतात त्यांना म्हणजे फुल प्रोटेक्शन पाहिजे त्याच्यासाठी स्कर्ट टॉप आहे. आपल्याकडे फुल्ली वॉटरप्रूफ रेनकोट्स आहे, वॉटरप्रूफ झिप्ससाठी. म्हणजे असे खूप सारे प्रोडक्ट्स आहे आपल्याकडे. आपण एक एक करून थोडे व्हेरायटीज पाहूया. रेनसूट आहे, हे ट्रिपल लेअर्ड आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की नॉर्मल रेनकोटमध्ये सिंगल लेअर किंवा डबल लेअर असतं. यामध्ये आपण 3 लेअर्स यूज केलं आहे. की हे आउटर लेअर आहे, आतमध्ये फॅब्रिक आहे आणि याच्यामध्ये PVC यूज केलं आहे. तुम्ही बघू शकता हे फुल वॉटरप्रूफ रेनकोट आहे आणि हे असं फुल सेट येतं, जॅकेट विथ पॅन्ट. हे मेन्ससाठी झालं. मेन्ससाठी आपल्याकडे खूप सारी व्हेरायटीज आहे. म्हणजे खूप सारी रेंज आपली 700पासून रेंज सुरू होते आणि ही रेंज 2500पर्यंत जाते. जसं बजेट आहे, जशी आपल्याला क्वालिटी पाहिजे तसं. वुमेन्ससाठी आपण बघू शकतो, वुमेन्ससाठी आपल्याकडे हे स्कर्ट टॉप आहे. नॉर्मली वुमेन्ससाठी लॉंग कोट असतं, पण हे आम्ही एक डिफरंट पॅटर्न बनवलं आहे की यामध्ये अजिबात तुम्हाला भिजायला होणार नाही. तर हे आपलं जॅकेट आहे, वरचं टॉप, आणि हे स्कर्ट आहे. हे बघा, हे रॅप राऊंड स्कर्ट आहे. तुम्ही इझिली असं रॅप करून तुम्ही वेअर करू शकतात. आणि यामध्ये खाली झिप पण दिली आहे, बटन्स पण दिली आहे आणि तुम्ही फॅब्रिक फील करू शकता. तर हे प्युअर नायलॉन फॅब्रिक यूज केलं आणि डबल लेअर्ड फॅब्रिक आहे. तर यामध्ये अजिबात पाणी जाणार नाही आणि हे लॉंग लास्टिंग आहे. म्हणजे हे आपली जी प्रीमियम रेंज आहे, हे ॲटलिस्ट तुम्हाला 3 ते 4 वर्ष हे एक रेनकोट टिकतं. आणि ह्यांची रेंज काय आहे? म्हणजे जे लेडीजसाठी आहेत आणि जेंट्ससाठी त्यांची साधारण रेंज काय? 700पासून सुरू होते. 700, 900, 1500 अशी रेंज आपल्याकडे 2000, 2500पर्यंत आपल्याकडे पूर्ण रेंज जाते यामध्ये. आणि लहान मुलांसाठी काय आहे? लहान मुलांसाठी पण आहे. हे लेडीजसाठी आम्ही पॅन्ट शर्ट बनवतो. नॉर्मली काय असतं की लेडीजला पण सेम पॅन्ट शर्ट देतात, जेंट्सवालेच ब्लॅक ग्रे वगैरे. तर ते आम्ही एक टार्गेट करून आम्ही लेडीजसाठी स्पेशल पॅन्ट शर्ट्स बनवले. थोडं नॅरो फिट म्हणून, थोडं जॅकेट स्टाईलमध्ये. पॉकेट्स दिले फ्रंटला 2 आणि हे पॅन्ट आहे. हां, आणि लेडीजसाठी हे थर्ड व्हेरायटी आहे, हे 1 पीस. खूप लोकांना असतं की पॅन्ट वेगळं घाला, टी शर्ट वेगळं घाला, तसं त्यांना नाही जमत. त्याच्यासाठी आम्ही हे लॉंग कोट बनवलं आहे. आणि ह्यांची काय रेंज आहे? हे 1300पासून सुरुवात आहे. 1300, 1400, 1500 साईजप्रमाणे यामध्ये रेट्स असतात सगळे. आणि हे पण एक प्रोडक्ट आहे, हे पॉन्चो म्हणतात. हे एक युनिक प्रोडक्ट आहे. आता पावसात खूप लोक हेच करतात की वरून एक टी शर्टसारखं घातलं तर खाली पॅन्ट वगैरे काही घालायची गरज नाही. एकच लॉंग 1 पीस आणि यामध्ये तुमचं बॅग वगैरे पण फिट होऊन जातं. तर हे पोन्चो एक नवीन व्हरायटी म्हणावी लागेल. म्हणजे सगळ्याच दुकानांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ज्यांना रेनकोट प्रेफर नाही करायचं, काहीतरी साधं सरळ सोपं आणि झटपट हवं असेल त्यांच्यासाठी हा पेन्शो नक्कीच गरजेचा आहे किंवा त्यांना हा सुटेबल आहे. पण तो रेनकोटपेक्षा कसा वेगळा आहे? रेनकोटमध्ये काय असतं, झिप्स असते, बटन्स असतात. खूप लोकांना झिप काढायला, घालायला आणि झिपमधून परत पाणी जातं. तर यामध्ये काय स्पेशालिटी आहे की यामध्ये झिप्स बटन्स काही दिले नाही आहे. हे पूर्ण 1 पीस आहे. तर यामध्ये कुठून पाणी जाण्याचं पण टेन्शन नाही आहे आणि घालायला टी शर्टसारखं, काढायला टी शर्टसारखं, खाली पॅन्टवर काही घालायची गरज नाही. तर ते याची एक मेन स्पेशालिटी आहे पॉन्चोची. येस. आणि लहान मुलांसाठी काय काय आहे ते सुद्धा पाहायचं आहे. आपल्याकडे पॅन्ट शर्ट्स आहे. लहान मुलांचे एक पॅन्ट शर्ट्स दाखवून द्या. हे आपले प्रीमियम रेन सूट्स आहे जे आपण स्वतः इकडे मॅन्युफॅक्चर करतात. हे तुम्ही बघू शकता, एकदम टॉप क्वालिटीमध्ये बनवलं आहे. आणि याची स्पेशालिटी यावर्षीचं नवीन आम्ही जे केलं आहे, हे यामध्ये आम्ही वॉटरप्रूफ झिप्स यूज केले. आता तुम्ही हे झिप बघणार ना, तर यामध्ये थोडंही स्पेस नाही पाणी जायला. हे पूर्ण सील होऊन जाते. तर मेजरली काय असतं, रेनकोट तर वॉटरप्रूफ होऊन जातं पण त्याची झिप वॉटरप्रूफ नसते. तर हे रेनकोट आम्ही जे बनवलं आहे हे फुल वॉटरप्रूफ झाला. यामध्ये तुम्हाला झिपचं पण टेन्शन नाही आणि कुठून टेन्शन नाही. आणि हे 1 पीस आहे. नॉर्मल रेनकोटमध्ये इथे स्टिचिंग असते, शोल्डरला, हातला, इकडे कुठेही स्टिचिंग नाही. हे पूर्ण 1 पीस बनवलं आहे. आता याच्यानंतर आपण लहान मुलांचे पाहूया. हे लहान मुलांचे रेनकोट्स आहे.
यामध्ये पण आपल्याकडे खूप व्हरायटी म्हणजे 2 वर्षापासून आपल्याकडे 16 वर्ष 17 वर्षापर्यंत लहान मुलांचे रेनसूट्स आहे. हे वन पीस लॉंग कोट आहे बघा, यामध्ये हे बटन्स आणि इकडे झिप. जे वन पीस फॉर्मॅटमध्ये ते मुलगे आणि मुली दोघींसाठी आहे. हे दोघींसाठी सेमच आहे. वन पीसेस आपण बनवलं आहे. याची स्पेशालिटी काय आहे की लहान मुलांचे बॅग असतात, जेवढी त्यांची बॉडी आहे त्यापेक्षा मोठ्या त्यांचे बॅग असतात. तर आम्ही बॅगसाठी बॅक साईडला एक वेगळं प्लेट दिलं आहे. तर हे ओपन करणार ना तर स्पेसिंग वाढून जाते. आता तुम्ही हे बघणार तर ही जी स्पेसिंग आहे ही वाढून जाते एवढी. तर बॅग वगैरे त्यांचे इझिली फिट होऊन जाईल. आणि हे जे आहे हे आम्ही रेडियम इंक यूज केलं. तुम्ही बघू शकता की याच्यावरती फ्लॅश पडणार ना तर ते रिफ्लेक्ट करणार. तर रात्रीसाठी हे लहान मुलांना सेफ्टीसाठी आम्ही हे प्रत्येक रेनकोटमध्ये प्रीमियममध्ये पण आणि लहान मुलांसाठी प्रत्येक रेनकोटमध्ये आम्ही काहीशी सेफ्टी मेजरची पण काळजी घेतली आहे याच्यामध्ये. येस सेफ्टी मेजर्सची पण काळजी घेतली आहे. तर रेनकोटमध्ये एवढी व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे. अगदी लहान मुलांपासून मुलगे असतील, मुली असतील, कॉलेजला जाणारे विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी महिलांसाठी खास करून वेगवेगळे आयटम्स इथे पाहायला मिळतात. आणि मुंबईमध्ये जेवढ्या प्रमाणात सध्या पाऊस पडतोय त्या अनुषंगानं तर बघायचं झालं तर रेनकोट हा सुटेबल आहे आणि ते खरेदी करण्यासाठी तुम्ही या दुकानाला नक्की व्हिजिट करा. पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळी चपला आणि त्या मजबूत टिकाऊ असणं अत्यंत गरजेचं असतं. सध्या मी लिंकिंग रोडच्या मार्केटमध्ये आलेले आहे आणि त्या ठिकाणी भरपूर नवीन कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. क्लॉग्स असतील किंवा शूज असतील, नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत. नेमकं मार्केटमध्ये काय ट्रेंड आहे, मार्केटमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. विविध कलर्सचं कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्लॉग्समध्ये भरपूर व्हरायटी आहे आणि नेमके काय ट्रेंड आहेत ते सुद्धा आपण या दुकानदारांना विचारूयात, त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊयात. इसमें ये 500 को है, 400 को दे देंगे, ऐसा वाला लेंगे 700 को है, 600 को दे देंगे ये वाला. त्या व्यतिरिक्त नवीन काय पॅटर्न आहे का, कम्फर्टेबल काय आहे का? ये ऐसा आएगा डॉक्टर चप्पल जैसा, कंफर्ट वाला चप्पल आएगा ये. डॉक्टर चप्पल नवीन आहे फिर ये आएगा, ये सब वाटर प्रूफ है, सॉफ्ट रहेगा. आणि या सगळ्यांची रेंज ये काय 300 आहे? का आएगा, ये 400 का आएगा. तर क्लॉग्समध्ये आणि डॉक्टर चप्पल म्हणून एक तुम्हाला एक नवीन पॅटर्न पाहायला मिळेल जो कम्फर्टेबल आहे महिलांसाठी. आणि जनरली मुंबईमध्ये महिला या प्रचंड धावपळ करत असतात, लोकलमधनं प्रवास करत असतात आणि त्यामुळे काहीतरी कम्फर्टेबल चप्पल असणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी हा एक प्रेफरेबल ऑप्शन आहे तुमच्यासाठी. तर या लिंकिंगच्या मार्केटमध्ये एक लेन आहे जी डेडिकेटेड आहे फक्त आणि फक्त चपलांसाठी. अर्थात पावसाळा लवकर सुरू झालेला आहे आणि त्याचमुळे नवनवीन कलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. स्लीपर्स असतील किंवा क्लॉग्स असतील त्यामध्ये सुद्धा नवीन व्हरायटी पाहायला मिळते. खरं तर रंगीबिरंगी आणि काहीतरी नवीन असं महिलांना नेहमीच पाहिजे असतं आणि त्याचेच ट्रेंड्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याशिवाय लहान मुलांसाठी इथे चपला आहेत, पावसाळी चपला सुद्धा आलेल्या आहेत. नेमक्या काय काय ट्रेंड्स आहेत किंवा काय काय कलेक्शन आहे आपण पाहूयात. दादा, लहान मुलांसाठी काय पावसाळी चपला आहेत? क्रॉक्स आहे आणि फॅन्सीमध्ये क्रॉक्स आहे. त्यांची रेंज काय आहे, प्राइस काय आहे? 250 स्टार्ट आहे, 500. एखादी तुम्ही लहान मुलांसाठी ज्या पावसाळी चपल्या त्या दाखवाल का? तर क्लॉग्स आपण पाहू शकतो लहान मुलांसाठी असे आहेत आणि त्याच्यामध्ये विविध व्हरायटी सुद्धा पाहायला मिळते. देखिए ये सब न्यू कलेक्शन है हमारे फुटवेयर में. ये सैंडल्स ज़्यादा चलते हैं, ये फुटवेयर में ये अच्छे चलते हैं बारिश के लिए. ये सब टोटल रनिंग फुटवेयर है. नाम क्या क्या व्हरायटी क्रॉक्स आता है, सैंडल्स आता है, किकॉन का सैंडल्स आता है, ये सब चलता है रनिंग में. और रेंज क्या है फिलहाल? 400 से 500 है, 600 है, ये रेंज में मैम. मतलब हर साल ना कुछ नया आता चेंज होते रहता है वैरायटी. इस बार क्या ट्रेंड में? अभी ये ट्रेंड में मैडम इसका. और ये देखिए ये ट्रेंड में सैंडल्स, ये सैंडल्स नया है अभी. और कंफर्ट के हिसाब से कैसा है? कंफर्ट में दिस इज़ वेरी गुड वन. Okay. ये वेरी कंफर्टेबल आइटम है. मोठं मार्केट असल्यामुळे आता आणि पावसाळा असल्यामुळे सुद्धा अनेक महिला आता सध्या इथे शॉपिंग करण्यासाठी आलेल्या आहेत. नेमकी काय काय शॉपिंग त्यांनी केलं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. तुम्ही काय काय इथे खरेदी केलं? मी मॅडम थोडेसे शूज वगैरे घेतले, कपडे घेतले, म्हणजे वेगळे वेगळे प्रकारचे शर्ट आहे, टी शर्ट आहे, पॅन्ट आहे, थोडे मुलींसाठी. जनरली पावसाळा जूनमध्ये सुरू होतो पण यावेळेला लवकर सुरू झालाय. मग तुम्ही पावसाळ्यासाठी काही खरेदी केलं का? पावसाळ्यासाठी म्हणजे नॉर्मल आपले शूज प्लास्टिकचे वगैरे असतात ना, ते म्हणजे मुलांसाठी आणि फॅमिलीसाठी मी शॉपिंग केलं. इथे तुम्हाला कलेक्शन आवडलं का जे पावसाळ्यासाठी आहे सध्या? म्हणजे इकडे कसं आहे ना, सगळ्या ह्याच्या म्हणजे प्लास्टिक पण आहे, म्हणजे तुम्हाला हर सीझनचं सगळं भेटू शकतं.
एवढी गॅरंटी आहे म्हणजे. आणि चांगले कपडे वगैरे चॉईसेबल, म्हणजे तुम्हाला जे आवडते ते आपण घेऊ शकतो. ॲक्च्युली ब्रँडच्या मानाने असेल थोडं इथे स्वस्त आणि खूप मस्त असं कलेक्शन आहे, भरपूर व्हरायटी आहे. पावसाळ्यासाठी जे कलेक्शन नवीन आलं ते तुम्हाला आवडलं? मस्त आहे, छान आहे. थोडं फिरावं लागते तुम्हाला, बघावं लागते, पण तुम्हाला जे पाहिजे म्हणजे तुमची चॉईसेबल मिळू शकते. आणि मी वसईवरून आली आहे स्पेशली ह्याच्यासाठी खरेदी करायला. वसईवरून तुम्ही एवढ्या लांब आलेला आहात, प्राइस वगैरे कशी वाटते? ओके, म्हणजे थोडं आपण करू शकतो रिजनेबल, आणि करतात पण. आणि बार्गेनिंगला इथे स्कोप आहे का? भरपूर छान छान. आणि आली आहे गुजरातवरून, म्हणजे माझी नणंदची मुलगी आहे, तर तिला म्हणजे स्पेशली शॉपिंग करायची होती. तिच्यासाठी मी स्पेशल तिला घेऊन आली की आपण लिंकिंग रोडला जाऊ. आणि अजूनही आम्ही दुसरे फॅमिलीबरोबर पण मी येणार आहे, तर आम्हाला आवडलं, छान आहे. सीझन खरं तर कोणताही असो, मुंबईच्या बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे लोक येत आहेत शॉपिंगसाठी. आणि पावसाळ्यासाठी काय काय जे लागतंय गरजेच्या वस्तू त्या खास करून इथे खरेदी करण्यासाठी इथे पोहोचत आहेत. पावसाळ्यामध्ये लागणाऱ्या छत्र्या आपण पाहिल्या, रेनकोट पाहिले, त्यासोबतच आपण चपल्यासुद्धा पाहिल्या. आणि आता आपण पाहणार आहोत कपडे, कारण आता नवीन कॉलेज सुरू होतं आहे आणि एक जण पहिल्यांदा कॉलेजमध्ये जातील, त्यामुळे मार्केटमध्ये सध्या काय आलं आहे, काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे, हे सगळं आपण आज पाहणार आहोत. ते पण या हिल रोडला. मी सध्या आली आहे हिल रोडला, आणि या हिल रोडला सध्या खूप वेगळ्या प्रकारचं तुम्हाला व्हरायटीज पाहायला मिळतील. खूप अशा अनेक गोष्टी, जसं की पॅन्ट्स असतील किंवा मग टॉप्स असतील, वन पीस असतील, याचं एक वेगळं कलेक्शन पाहायला मिळतं आहे. तुम्ही जर ते बघितलं तर अखिल मी आहे एक मध्यभागी एका मार्केटच्या, आणि तिथून माझ्या चारही बाजूला एक वेगळं मार्केट आहे. म्हणजे इथे तुमचे क्रॉप टॉप असतील किंवा अगदी वन पीस असतील, स्कर्ट्स असतील, किंवा मग आपण जे टू पीस म्हणतो त्या टाईपमध्ये असेल, किंवा टँक टॉप्स असतील, अगदी पावसाळ्यामध्ये हलके फुलके की जे आपल्याला जास्त भिजले तरी पटकन सुकतील अशा टाईपचे कपडे असतील, जीन्स असतील, असे वेगवेगळे व्हरायटी इथे पाहायला मिळते. जर इथेच आपण पाहिलं तर कलर्स खूप छान छान आहेत. कलर कॉम्बिनेशन सध्या मार्केटमध्ये खूप चांगलं आलं आहे. वन पीसचा सध्या ॲक्च्युली खूप जास्त ट्रेंड आहे, कारण पावसाळा आहे, त्यामुळे नॉर्मली सगळे कपडे भिजू नयेत याचा विचार करतात. त्यामुळे वन पीस सध्या मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी शॉर्ट्स असतील किंवा लॉंगमध्ये असतील, किंवा मग अगदी तुम्ही जर नी लेंथपर्यंत घालत असाल तर ते असतील, असे वेगवेगळे वन पीस इकडे आहेत. अगदी तुम्ही बघितलं तर इकडे कॉर्सेट आहेत, ज्यामध्ये कलर्स आहेत, वेगवेगळे पॅटर्न आहेत, आणि सोबतच तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा मटेरियलमध्ये ते आहेत. कलर्स खूप कलरफुल आहेत, म्हणजे असं वाटणार नाही की बोरिंग कलर्स आहेत किंवा काही. पावसाळ्यामध्ये तुम्हाला असं छान फ्रेश वाटतील असे वेगवेगळे कलर्स आहेत. सोबतच लॉंग वन पीस आहेत, जीन्सचं मटेरियल खूप छान आहे. त्यासोबतच अगदी स्कर्ट्स आहेत, खूप सुंदर ऐसे स्कर्ट्स पाहायला मिलतात हैं। भैया फिलहाल क्या चल रहा है मार्केट में, यहाँ पे कौन सा ट्रेंड ज़्यादा चल रहा है? अरे अभी कॉटन का चल रहा है और स्कर्ट चल रहा है, शॉर्ट ड्रेसेस चल रहे हैं अपने पास। अभी तो बारिश आएगी, बारिश स्टार्ट हो गई है, तो फिर नॉर्मली कलेक्शन कैसा है? हमने कहा ठीक है, अभी कॉटन इस शॉर्ट ज़्यादा चला, लॉन्ग नहीं चल रहा है और अभी। टॉप्स में वगैरह टॉप वगैरह है, चलते हैं सब प्लेन। हम आपकी दुकान में जाके देख सकते हैं? आपण आता एका शॉपमध्ये जाऊयात आणि पाहूयात. ॲक्च्युली हे बघा, सो कलरफुल आहे आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये छान छान आहेत. शॉर्ट कुर्तीज आहेत. ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये हे घालायला खूप कम्फर्टेबल वाटतं आहे. इथे प्लाझोज खूप सुंदर आहेत, जर आपण बघितलं तर कलर्समध्ये कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. इवन वेगवेगळ्या वन पीसमध्ये सुद्धा बघितलं, म्हणजे तुम्ही जर कॉर्पोरेटमध्ये कामाला असाल तर छान असे वन पीस आहेत. शॉर्टमध्ये आहेत, दोन कलरमध्ये आहेत आणि अगदी प्रोफेशनल वाटेल असा हा वन पीस आहे. इसका कितना प्राइस है भैया? 1000च आहे, म्हणजे तसा महागच आहे पण छान आहे. बार्गेनिंग तर होगी ना? इसका बार्गेनिंग इम्पोर्टेड है। वाव, हे पण खूप सुंदर आहे. बैंक ऑफ इंटरनेशनल। अच्छा, हे पण एक खूप छान कलेक्शन आहे. म्हणजे जर तुम्ही वन पीस घालताय आणि छान तुम्हाला लुकही हवा आहे, ट्रेंडिंगही काहीतरी हवं आहे आणि असं दिसायला आपल्याला छान हवं आहे, सो हे खूप छान कलेक्शन आहे. इथे टॉप्स आहेत वेगवेगळ्या कलर्समध्ये. अच्छा, ये 2 पीस में आएगा. ओके, सो हे 2 पीसमध्ये आहेत. वरती सेम आणि खालती सेम कलरमध्ये पॅन्ट आणि शर्ट्स टी शर्ट्समध्ये आहेत. छान आहेत, म्हणजे कलरफुल तुम्ही घालू शकता. इवन जर तुम्हाला त्यातल्या त्यात काहीतरी फॅन्सी हवं आहे तर एक्झॅक्टली मस्त असं एक फॅन्सी टॉप आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही छान स्पॅगेटी घालून हे मस्त वेअर करू शकता. त्यामुळे जरी भिजलात तरी टेन्शन नाही आहे, तुम्ही लगेच आरामात ते कपडे सुकून जातील. कॉलेज सुरू होतं आहे, तर कॉलेज गोईंग मुलं येतात, मुली येतात? हां, मुलगी मुली दोघं येतात ना मॅडम. हां, येतात ना, शॉपिंग करायला येतात त्या लोक. आणि नॉर्मली रेट किती आहे तुमच्या इथून?
नॉर्मली 350 400 आणि 500 असे असतात. नॉर्मल रेंज असतात, जास्त नाही असतं आपल्याकडे. तुम्ही पण शॉपिंग करायला आलात का? येस येस. झाली शॉपिंग अजून बाकी? नाही बाकी. बाकी काय काय घेतलंय? टॉप्स, टी शर्ट, जीन्स. हे मार्केट कसं वाटतं? ओव्हरऑल बजेट फ्रेंडली आहे? व्हेरी नाईस, बजेट फ्रेंडली. फर्स्ट टाइम आलात की अनेकदा येतात? नाही, फर्स्ट टाइम. हां, मग रिव्ह्यू कसा ओव्हरऑल? गुड गुड. गुड. येस. बाईला आम्ही वेगळं सांगायची गरज नाही की हे मार्केट कसं आहे आणि कसं नाही. तर त्यामुळे येस, तुम्हाला जर नवीन ट्रेंडिंग काहीतरी हवं असेल तर या हिल रोडच्या मार्केटमध्ये या. इथे तुम्हाला बरंच काय काय वेगळं वेगळं पाहायला मिळेल. पावसाळ्यात ज्या ज्या गोष्टी लागतात ना त्या सगळ्या आज आपण पाहिल्या. त्यात छत्री असेल किंवा रेनकोट असेल, चपला असतील, अगदी तुमच्या कपड्यांपर्यंतच्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केला. सगळ्यात पहिलं ठिकाण होतं ते ठाणे. ठाण्यामध्ये आम्ही अगदी रेनकोट असेल आणि छत्र्या, त्याचं मॅन्युफॅक्चरिंगपासून ते त्या छत्र्या कशा आहेत, वेगवेगळ्या डिझाईनच्या आहेत, हे सगळं पाहिलं. बरोबर ऋतुजा? अगदी. आणि शॉपिंगसाठी 2 पर्याय आहेत. ते म्हणजे बँड्रामधले आपण 2 लोकेशन्स पाहिलेले आहेत. एक म्हणजे हिल रोड आणि दुसरं म्हणजे लिंकिंगचं मार्केट. हिल रोडमध्ये तुम्हाला भरपूर सारे कपडे मिळतील, बॅग्स मिळतील आणि लिंकिंगमध्ये भरपूर चपलांचं कलेक्शन आहे जे आपण आज पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर शॉपिंग करा आणि इथे या, हे सगळं एक्सप्लोअर करा. या कार्यक्रमात सध्या इथेच थांबूयात. पाहत रहा NDTV मराठी.